संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही अजिबात चुकू नका, कारण शिक्षक भरती संदर्भातला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, कारण हे ज्या अपडेट तुम्हाला मी देणार आहे या अपडेट अतिशय महत्त्वाच्या आहेत. या अपडेट तुम्हाला कुठलाही यूट्यूबर असेल किंवा कुठलीही व्यक्ती माहिती देऊ शकत नाही. ती माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं अभियोग्यताधारक जेवढे असतील त्यांच्यासाठी ही एक खुशखबर आहे. त्यामुळं हे जे काही खुशखबर आहे, नेमकी काय खुशखबर आहे सर्वांसाठी मी सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शिक्षक भरती संदर्भामधल्या ज्या काही आता घडामोडी घडणार आहेत त्या घडामोडी अतिशय विश्वासदर्शक आणि पूर्ण महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला भरती प्रक्रियामध्ये अनेक बॅच सुरू आहेत, परंतु आपल्याकडे मोफत बॅचच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या सर्व डॉक्युमेंट्स, सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल. त्यामुळं चॅनलला नवीन असाल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आजची जी महत्त्वाची घडामोड आहे ती सर्वात पहिले दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे की आजची जी काही बैठक झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती, आणि दुसरी महत्त्वाची अपडेट आहे की रिक्त पदांची जी आकडेवारी मी तुम्हाला काल सांगितलेली होतं ती अंदाजित आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे. आकडेवारी माझ्याकडे त्या ठिकाणी जे मी तुम्हाला सांगणार आहे ती अंदाजित सांगणार आहे, कारण पूर्ण जी आकडेवारी आहे एक्झॅक्टली आकडेवारी मी तुम्हाला सांगणार नाही, पण त्याच्यामधला जो काही जागा आहेत त्या जागा मी तुम्हाला सांगणार आहे. तेवढ्यामध्ये त्या जागा असतील एवढंसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. सुरुवात करूया सर्वात पहिलं बैठकीच्या संदर्भामध्ये. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ज्यामध्ये शिक्षण मंत्री होते, राज्यमंत्री होते, शिक्षण आयुक्त होते, प्रधान सचिव होते, डायरेक्टर होते, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष होते, बालभारतीचे होते, त्यानंतर उपसचिव होते. सर्व अधिकाऱ्यांच्या म्हणजे उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वात महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यामुळं शिक्षण विभागामध्ये काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. जी शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहे त्या रखडलेल्या भरती प्रक्रियामध्ये रखडलेले निर्णय असतील त्या निर्णयाला आता लवकरात लवकर त्या ठिकाणी स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर हे निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढच्या 2-4 दिवसामध्ये या बैठकीमधून तुम्हाला शिक्षक भरतीच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स त्या ठिकाणी मिळालेले दिसतील. त्यामध्ये 55-60चा जो विषय होता तो महत्त्वाचा होता, कारण पडळकर साहेबांनी जो विषय त्या ठिकाणी मांडलेला होता त्या अनुषंगाने ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं असं त्या ठिकाणी त्यांनी माननीय आमदार महोदयाने त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्यामुळं जी 55-60चा विषय आहे तो सुद्धा विषय या बैठकीमध्ये चर्चेला गेल्याची माहिती त्या ठिकाणी कळत आहे. त्यामुळे 55-60च्या संदर्भामध्ये अनेक उमेदवार हे सध्या त्या निर्णयाकडे लक्ष लागून आहेत, कारण ज्या प्रक्रियेमध्ये भरती झालेले उमेदवारांसुद्धा इफेक्ट होणार आहे आणि जे भावी शिक्षक आहेत त्यांनासुद्धा त्याचा इफेक्ट होणार आहे. म्हणजे निर्णय त्यांना तो लागू करत असताना नेमका कसा करायचा यावरती चर्चा झाल्याची कळत आहे. तो एक विषय होता. त्यानंतर पवित्र पोर्टलच्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. बैठकीमध्ये आकडेवारी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भामध्ये सुद्धा मध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी कळते. दुसरी गोष्ट अशी आहे की शिक्षण विभागातले इतर काही जे निर्णय असतील त्या निर्णयाच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट किंवा महत्त्वाची माहिती या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे. काही निर्णय त्या ठिकाणी येऊ शकतात. काय निर्णय येतील हे आपल्याला येत्या 2-4 दिवसामध्ये कळेल. त्यामुळं सर्वांनी आता शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे. बरं, आता निर्णय तर झालेला आहे किंवा बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे, परंतु याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की पवित्र पोर्टलला आता जागा किती अपलोड झालेल्या आहेत याबाबत काल मी सांगितलं होतं की मी उद्या एक सांगेल. त्यामुळं आजची जी आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे ती आकडेवारी अंदाजित आकडेवारी आहे. ती आकडेवारी काही कारणास्तव मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार नाही, पण एक अंदाजित आकडेवारी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. जी आकडेवारी मी तुम्हाला सांगतो त्या संदर्भामध्येच ही आकडेवारी निश्चितपणे असेल, कारण अनेक जण
त्या उत्सुकतेमध्ये होते की मगर सर आज आकडेवारी सांगणार आहे, त्यामुळे ही आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की 11वी-12वीच्या जवळपास ज्या जागा आहेत त्या जागा येणार नाहीत, हे सरळ सरळ म्हणजे झालेलं आहे. परंतु ट्रायबलच्या जर जागा आल्या, कारण ट्रायबलला जर हा निर्णय लागू नाही झाला तर मी कालची आकडेवारी सांगितली तेवढ्या जागा येऊ शकतात. परंतु त्यानंतर जर आपण 9-10ची जर आकडेवारी त्या ठिकाणी बघितली, मी 9-10ची आकडेवारी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जवळपास 9-10ला जिल्हा परिषदच्या ज्या जागा होत्या त्या एक 70 ते 90च्या आसपास त्या ठिकाणी त्या जागा आहेत. मी जे आकडेवारी सांगतो ते लक्षात घ्या की 70 ते 90च्या आधीमध्ये ह्या जागा अपलोड झाल्याची माहिती त्या ठिकाणी कळते. दुसरं आहे की मनपाच्या जागासुद्धा 80 ते 90-95पर्यंत, 80पासून तर 90-95च्या आत एक कुठलाही आकडा असेल तेवढ्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. नगर परिषदच्या सुद्धा 15 ते 20मध्ये ज्या एखादा आकडा असेल तो आकडा त्या ठिकाणी आहे आणि तीसुद्धा माहिती त्या ठिकाणी मी सांगतो की जवळपास 15 ते 20मध्ये ही 9-10च्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रायव्हेटमध्ये जर आपण बघितलं की विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू न घेता तर एक 500 ते 560च्या मध्ये म्हणजे 520-30च्या पुढे आणि 60च्या आसपास हा आकडा त्या ठिकाणी अपलोड झाल्याची माहिती त्या ठिकाणी कळत आहे. म्हणजे प्रायव्हेटच्या विना मुलाखतच्या डायरेक्टली विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत. त्यानंतर स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या काही गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत त्याच्यामध्ये जवळपास एक 50-60 हजार जागा अपलोड झाल्याची माहिती आपल्याला कळत आहे. त्यानंतर ट्रायबलच्या ज्या जागा आहेत डिपार्टमेंटच्या, ट्रायबलच्या जागा ह्या चांगल्या आलेल्या आहेत. 9-10ला जवळपास एक 520 ते 530-40पर्यंत हा याच्यामधला आकडा आहे. त्याचा मधला आकडा सांगणं त्याच्यामध्ये ह्या जागा असू शकतात. त्यामुळं ही जी माहिती मी तुम्हाला अंदाजितपणे सांगत आहे. त्यानंतर दुसरं जर आपण बघायचं तर टोटल पोस्ट जर आपण बघितल्या तर ह्या टोटल पोस्ट ह्या 1250च्या पुढे आणि 1350-1400च्या आत ह्या 9-10च्या जागा आहेत ज्या विदाऊट मुलाखतीला त्या ठिकाणी आलेल्या आहेत, येऊ शकतात. आणि मुलाखतीला जर आपण बघितलं तर ह्या जागा 4000 म्हणजे च्या पुढे आणि 4300-400च्या आत त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळं टोटल जर आकडा आपण बघितला तर हा आकडा 5500च्या पुढे आणि 5500 ते 600-700 म्हणजे 5600-700च्या आत असं आजूबाजूला तो आकडा असणार आहे. त्यामुळे एवढ्या जागा ह्या सध्या अपलोड झाल्याची माहिती कळते. एक्झॅक्टली आकडा त्या ठिकाणी नाही सांगते, पण एवढ्या ठिकाणी त्या ठिकाणी जागा अपलोड झाल्याची माहिती कळत आहे. जी माहिती त्या ठिकाणी त्या महानगरपालिका ट्रायबलमधून किंवा नगर परिषदेमधून घेतलेले आहे. तर हे एक अंदाजित आकडा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. एक सांगितलं की 5500च्या पुढे जाऊ शकतो हा आकडा जो 9 ते 10चा आहे. आणि ही भरती प्रक्रिया मी तुम्हाला एक निश्चितपणे या ठिकाणी सांगतो आहे की हे आकडा जर मी तुम्हाला आज 9 ते 10चा सांगितलेला आहे आणि 6 ते 8च्या जागासुद्धा जर आपण बघितल्या तर एक जवळपास एक 10,000च्या पुढे ह्या संस्था असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, या सर्वांमध्ये एवढा आकडा त्या ठिकाणी आहे. म्हणजे 10,000 प्लस ह्या 6 ते 8च्या जागा त्या ठिकाणी अपलोड झाल्याची माहिती कळते. एक्झॅक्टला आकडा सांगता येणार नाही, परंतु 10,000च्या पुढे थोड्याशा जागा अपलोड झालेल्या आहेत. त्याची माहिती आपल्याला जागा कळेलच. एवढ्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि एक सांगतो या ठिकाणी अनेकांना पडलं की जागा किती येणार आहेत. जागा मागच्या भरतीमध्ये जेवढ्या आलेल्या होत्या तेवढ्या जागा येण्याची शक्यता आहे. जर ट्रायबलनं जर 11वी-12वीच्या जागा तुम्हाला माहिती आहे संच मान्यतेमुळे जागा कॅन्सल केल्यात, पण ट्रायबल जर या जागा जशाच्या तशा ठेवल्या असतील 11वी-12वीच्या तर एक अंदाज तुम्हाला सांगतो आहे. हे अंदाज तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही, मी सांगतो आहे की 28-29 हजारच्या पुढे हा आकडा गेलेला आहे. तेवढी भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे 30,000 प्लस जागा त्या ठिकाणी येऊ शकतात, एवढं निश्चित सांगतो. म्हणजे आकडेवारी जर बघितली तर 29,000 ते 30,000च्या आसपास ही आकडेवारी असू शकते. तेवढ्या जागा त्यामध्ये येणार आहेत. मी व्हिडिओ त्या ठिकाणी केलेला आहे. मी जी आकडेवारी सांगितली त्या आकडेवारी जर तुम्ही पडताळून बघितली 100% तुम्हाला कळेल. आजपर्यंत सगळे 22,000 20,000 सांगत होते. मी एकटाच आहे की जे तुम्हाला सांगतो की 29,000च्या पुढे आणि 30,000च्या आसपास ह्या जागा येऊ शकतात. हे 100% फिक्स आहे. ही आकडेवारी मी जी तुम्हाला सांगितलेली आहे. पुढची जी काही आकडेवारी असेल मी तुम्हाला उद्याच्या शेवटच्या पार्टमध्ये सांगणार आहे. एक अंदाजित आकडेवारी सांगणार आहे. त्यामुळं ही माहिती कुठलीही गोपनीयतेचा भंग करणं किंवा जे आकडेवारी आहे ती आकडेवारी आपण त्यामध्ये मिळालेली नाही आहे.
एक अंदाजित आपण ज्या ज्या विभागाचे त्यांच्याकडनं ही माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जी आकडेवारी मिळाली ती जुळून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकृत आकडेवारी जी आहे तुम्हाला पोर्टलवरती जागा आल्यानंतरच त्या ठिकाणी कळणार आहे. मी दिलेली माहिती ही त्या ठिकाणी अंदाजित माहिती आहे. एवढं या ठिकाणी मी क्लिअर करतो. अधिकृत माहिती ही शासन त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल. जर चॅनलला पुन्हा एकदा विनंती करतो, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भरती संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला आता पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा रजा घेतो आणि भेटूया उद्याच्या शेवटच्या जागेच्या संदर्भातल्या माहितीच्या म्हणजे आकडेवारीमध्ये. तर यानंतर एक आपण सिरीज सुरू करणार आहोत की डॉक्युमेंट्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, त्या संदर्भामध्ये सगळी माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.